आपण कधी ऐकलंय का? गणेश चतुर्थीच्या आधी येणारी हारतालिका तीच काय असते? आता आपण तिची कथा आणि महत्त्व बघू. ही व्रतकथा पार्वती मातेशी जोडलेली आहे. बालपणी त्यांचं लग्न इतरत्र ठरवलं जात होतं. पण देवीला तर फक्त भगवान शंकरच पती म्हणून हवे होते. त्या दिवशी पार्वती माता आपल्या सखींसोबत जंगलात गेल्या आणि हरणं अधिक आत्मलीन होणं म्हणजेच हारतालिका नाव पडलं. अखेरीस त्यांच्या तपश्चर्यामुळे शिवशंकरांनी त्यांना वधू म्हणून स्वीकारलं. तर हे व्रत का करतात? तर हे व्रत सौभाग्य, सुखी दाम्पत्य जीवन आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं जातं. हारतालिका कशी करतात? स्त्रिया दिवसभर उपवास करतात. वाळू किंवा मातीचे शिव-पार्वतीचे मूर्तीस्वरूप बनवून पूजन करतात. रात्रभर जागरण करून हारतालिकेची कथा ऐकतात व कीर्तन करतात. ही पूजा कोण करू शकते? मुख्यत्वे स्त्रिया करतात, पण आजकाल काही ठिकाणी पुरुषही करतात आरोग्य आणि कुटुंबाच्या मंगलासाठी. मित्रांनो, अशा आणखी धार्मिक माहितींसाठी स्वामी अनुभूतीला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.